इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 20 आपले भावनिक जग स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ माणूस विचारक्षम असतो तसाच तो भावनाशील असतो. आ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे चांगले गुण आहेत त्यांचा प्रथम विचार करावा. प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते? उत्तर चांगले विचार, चांगले वर्तन आणि योग्य सवयीमुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते. आ समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते? उत्तर राग, अहंकार आणि मत्सर यामुळे समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. ई आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे? उत्तर आपल्या स्वभावातील दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची 3 ते 4 वाक्यांत उत्तरे लिहा. भावनिक समायोजन म्हणजे काय? उत्तर आपल्या भावना योग्य प्रकारे समजून घेणे व नियंत्रित करणे याला भावनिक समायोजन म्हणतात. त्यामुळे आपण इतरांशी चांगले वागू शकतो, यामुळे आपले व्यक्तिमत्वही चांगले विकसित होते. रोगाचे कोणते दुष्परिणाम होतात? उत्तर रागामुळे भांडण व मतभेद निर्माण होतात, त्यामुळे आपले नाते खराब होऊ शकते. रागामुळे मन शांत राहत नाही आणि चुकीचे निर्णय होऊ शकतात. आपल्यातील उणीवांची जाणीव आपल्याला का असावी? उत्तर आपल्यातील उणीवांची जाणीव असल्यास आपण त्या सुधारू शकतो, त्यामुळे आपले वर्तन चांगले होते, यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होण्यास मदत होते. प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटते ते लिहा. तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत. उत्तर मला थोडे वाईट वाटेल, पण मी पुन्हा नम्रपणे माझे म्हणणे सांगण्याचा प्रयत्न करेन. घरातील निर्णय घेताना आई बाबा तुम्हालाही विचारतात. उत्तर मला आनंद वाटेल आणि मी माझे मत सांगण्याचा प्रयत्न करेन. मित्राला मोठे बक्षीस मिळाले. उत्तर मला आनंद वाटेल आणि मी त्याचे अभिनंदन करेन. वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात. उत्तर मला खूप आनंद वाटेल आणि पुढेही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. रोहनने वर्गात तुमचा अपमान केला. उत्तर मला वाईट वाटेल, पण मी शांत राहून शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न 5 तुम्ही या प्रसंगी काय कराल? रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला. उत्तर मी तिचे अभिनंदन करेन आणि तिच्या यशाचा आनंद साजरा करेन. कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही. उत्तर मी तिला समजावून सांगेन आणि शांत होऊन डबा खाण्यास सांगेन. विना शाळेत एकटी वावरते. उत्तर मी तिच्याशी मैत्री करेन आणि तिला आमच्या गटात सहभागी करून घेईन. मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे. उत्तर मी त्याला हट्टीपणा सोडून इतरांचेही मत ऐकण्याचा सल्ला देईन.